बस स्टॉप मराठी प्रेमकथा भाग 1. जवळपास वर्षभर हा माझ्या मागे लागलाय. न चुकता मी यायच्या वेळेवर रोज बस स्टॉपवर माझी वाट पाहत उभा असलेला दिसतो. मी बसमध्ये चढले की माझ्या मागून चढतो. मी बस सोडली की तोही सोडतो. माझ्या गोऱ्या रंगावर आणि मादक शरीरावर भरलाय. आणि काय, मी चुकून त्याच्या नजरेला नजर दिली तर मुलींसारखी नजर चोरतो. बसमध्ये माझ्या बाजूला येऊन उभा राहिला तर मला त्याचा धक्का लागून मी त्याला काही बोलणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. बसमध्ये कोण भेटला तर बोलताना मला प्रभावित करण्यासाठी लाखांच्या वार्ता करतो. कोणीतरी मोठा विद्वान व्यक्ती असल्याचा आव आणतो. एखाद्या चॉकलेट हिरोसारखा दिसणारा, जीन्स टी शर्ट परिधान करणारा, खांद्यापर्यंत केस वाढवलेला, चेहऱ्यावर पावडर थापणारा, दाढी मिशा न ठेवणारा, सडपातळ बांधा असणारा आणि बोलताना अरेतुरे करणारा विद्वान कसा असू शकतो? मूर्ख कुठला! त्याला वाटतंय मी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्यासारखे हजार जण माझ्या मागे लागलेत. मी त्यांना भीक नाही घातली तर हा किस खेतकी मुळी आहे. एक नंबर डरपोक आहे. तसं नसतं तर हिम्मत करून मला काय ते एकदाच विचारून मोकळा झाला असता. रोज बस स्टॉपवर असं तासनतास माझी वाट पाहत उभा राहिला नसता. बघ आता माझ्यापासून किती दूर उभा राहून माझ्याकडे एकटक पाहतोय वेड्यासारखा. अशा भ्याड मुलाच्या मी प्रेमात पडणार शक्य तरी आहे का? मला जर कोणी याच्या समोर छेडलं तर हा मान खाली घालून चुपचाप निघून जाईल. मला कळत नाही माझ्यापेक्षाही सुंदर दिसणाऱ्या मुली स्वतःहून त्याला चिपकण्याचा प्रयत्न का करतात. त्या बघ, त्या दोघी कशा त्याच्या जवळ उभ्या राहिल्यात. एक उजवीकडे आणि एक डावीकडे. बाजूला जागा नाही म्हणून दुसऱ्या त्या दोघी एक पुढे आणि एक मागे उभी राहिलीये. आता बघ, मी बसमध्ये चढल्याखेरीज हा बसमध्ये चढणार नाही आणि तो चढल्याखेरीज त्या चौघी चढणार नाहीत. पाहिलंस, आज तू माझ्या सोबत आहेस म्हणून रिक्षाने गेला आणि बरोबर त्या दोघींनाही घेऊन गेला. मला नाही कधी म्हणाला, रिक्षाने येतेस का, चल. कविता, आता आपण पण रिक्षाने जाऊया. कविताने रिक्षाला हात दाखवला. रिक्षा थांबताच दोघीही रिक्षात बसताच कविता म्हणाली, प्रतिभा, तू मगापासून ज्याच्याबद्दल बोलत होतीस त्याचं नाव तरी तुला माहीत आहे का? तू ओळखतेस का त्याला? त्यावर प्रतिभा किंचित नाराजीच्या स्वरात म्हणाली, नाही ना, मला त्याचं नावही माहीत नाही आणि मी त्याला ओळखतही नाही. प्रतिभा, तू त्याला ओळखत नसताना त्याच्याबद्दल तुझं मत कसं काय बनवू शकतेस? मला खात्री आहे उद्या तू जर त्याच्यासमोर तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडलास तर तो नाही म्हणेल. त्यावर प्रतिभा कविताला म्हणाली, तुला वेड लागलंय? असं कसं होऊ शकतं? जो गेल्या वर्षभर माझ्या मागे लागलाय त्याच्यासमोर मी स्वतःहून प्रेमाचा प्रस्ताव ठेवल्यानंतरही तो नाही म्हणेल? हे कसं शक्य आहे? हे केवळ अशक्यच आहे. त्यावर कविता आत्मविश्वासाने प्रतिभाला म्हणाली, लाव पैज, लाव तू. उद्याच त्याच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवायचा. त्याने जर तुझा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला तर तू त्याचा नाद सोडायचा आणि त्याने जर तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला तर आयुष्यभर मी तू बोललेलं ऐकत राहीन. प्रतिभानं कविताची पैज मान्य केली आणि रिक्षामधून उतरताच दोघी दोन विरुद्ध दिशांना निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी बस स्टॉपवर त्या दोघी एकत्रच आल्या. तो प्रतिभाची वाट पाहत बस स्टॉपवर उभा होता. प्रतिभा हिम्मत करून त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. जरा बाजूला येणार का? त्याने मानेनेच होकार दिला.
ती त्याला बसस्टॉपपासून दूर घेऊन आत जात म्हणाली, मला माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच तू माझी वाट पाहत बसस्टॉपवर उभा असतो. मलाही आता तू आवडतोस. त्याचा हात हातात घेत ती आय लव्ह यू म्हणताच तिचा हात हातातून झटकत तो म्हणाला, बट आय हेट यू. क्षणभर प्रतिभाला काय करावं आणि काय करू नये तेच कळत नव्हतं. ती भानावर येईपर्यंत तो रिक्षा पकडून निघूनही गेला. प्रतिभाच्या खांद्यावर कविताचा हात होता. तो हात न उचलताच कविता प्रतिभाला म्हणाली, प्रतिभा, तू पैज हरलेस. आता तुला त्याचा नाद सोडावाच लागेल. आता तू म्हणशील मला त्याचा नाद कधीही लागला नव्हता, तर तेही खरं आहे, पण तो नाद तुला खरा आता लागेल. त्यावर प्रतिभाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याचा विचार करतच ती तिच्या घरीही पोहोचली. काही केल्या तो तिच्या डोक्यातून जात नव्हता. तो मला नाही म्हणूच कसा शकतो, हा प्रश्न ती वारंवार स्वतःला विचारून त्रास करून घेत होती. मनातल्या मनात त्याला शिव्याही देत होती. साला दीड दमडीचा मला नाही म्हणाला. गेले वर्षभर माझ्या मागे कुत्र्यासारखा शेपूट हलवत फिरत होता आणि आता ऐनवेळी धोका दिला साल्याने. त्या कवितासमोर माझा पोपट केला. आता आयुष्यभर त्या कवितासमोर मान खाली घालून उभं राहावं लागणार आहे. पण आमच्या क्षुल्लक पैजेसाठी कवितानं आयुष्यभर माझं ऐकण्याचं मान्य केलं असलं तरी ती जिंकणार याची तिला पूर्ण खात्री असल्याचं तिच्या बोलण्यावरून तरी स्पष्ट जाणवत होतं. मी हरल्यास तिनं माझ्याकडून त्याच्या नादाला न लागण्याचं वचन घेतलं. याचा अर्थ मी त्याच्या नादाला लागणं कविताला मान्य नव्हतं. पण का? कविता तर दिसायला माझ्यापेक्षा सुंदर आहे, श्रीमंतही आहे, उच्च शिक्षितही आहे आणि नोकरीलाही चांगली आहे. तिला या सडकछाप माणसामध्ये काय रस असणार सांगता येत नाही. त्याच्या आजूबाजूला घुटमळणाऱ्यांपैकी ही एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी आणि तिची मैत्री 4-5 महिन्यांची. मी तरी तिला तशी नीट कुठे ओळखते. तिनं माझ्या नकळत माझ्यासोबत राहूनच तर माझा काटा तर काढला नाही ना. प्रतिभाचं डोकं काम करेनासं झालं. कविता म्हणत होती ते बरोबरच होतं. वर्षभर मला त्याचा नाद लागला नव्हता, पण आता मला त्याचा नाद लागलाय. यापुढे कवितासमोर त्याच्याबद्दल बोलणं पूर्णपणे बंद. आता तो काय करतो ते पाहूया. दुसऱ्या दिवशी त्या दोघी एकत्रच बसस्टॉपवर आल्या, पण तो दिसला नाही. तो न दिसल्यामुळे प्रतिभा किंचित कासावीस झाली, पण कवितासमोर काहीच बोलली नाही. घरी गेल्यावर मात्र तिचं मन अधिकच बेचैन झालं. त्याला पाहण्याची तिला किती सवय झाली होती हे तिच्याही लक्षात आलं. ती मनात पुटपुटली, त्याचा एखादा फोटो जवळ असता तर किती बरं झालं असतं. फोटो सोडा, आपल्याला तर त्याचं साधं नावही माहीत नाही. मी पण किती मूर्ख आहे, वर्षभरात त्याचं साधं नावही जाणून घेतलं नाही. पण तसा प्रयत्न आता करावा लागेल. त्याच्या बाजूला ज्या कोंबड्या उभ्या असतात त्यातीलच एखादीला पकडून बोलतं करावं लागेल. त्यानंतर काही दिवसांनी प्रतिभा आणि कविता सोबत असताना तो त्यांना सामोरा आला. कविता आणि तो एकमेकांकडे ज्या नजरेने पाहत होते ते पाहता प्रतिभाच्या मनात शंकेची पाल पुन्हा चुकचुकली. त्या दोघांमध्ये काहीतरी मोठी भानगड आहे हे प्रतिभानं अचूक हेरलं आणि त्याच्या बाबतीत थोडा वेगळा मार्ग अवलंबण्याचा तिने निर्णय घेतला. काही दिवसानंतर जेव्हा तो प्रतिभाला बसस्टॉपवर एकटाच उभा असताना दिसला, तेव्हा त्याला पुन्हा बाजूला घेत प्रतिभा म्हणाली, मला माफ कर. माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल. मला माफ कर प्लीज. त्यावर किंचित हसत म्हणाला, ठीक आहे प्रतिभा. त्यावर प्रतिभा म्हणाली, तुला माझं नाव माहीत आहे? त्यावर तो म्हणाला, तुझंच काय, तुझ्या घरातील सर्वांचीच नावे मला माहीत आहेत. तुझ्या मोठ्या भावाचं, बहिणीचं
आई वडिलांची, सर्वांची नावे मला माहीत आहेत. त्यावर प्रतिभा चटकन म्हणाली, पण मला तुझं नाव माहीत नाही. माझं नाव विजय जाधव. त्याने तिच्या हातात एक व्हिजिटिंग कार्ड दिलं, ज्यावरून तो पत्रकार आणि लेखक असल्याचं लक्षात येत होतं. त्याचं नाव कळताच त्याचे अनेक लेख तिने वर्तमानपत्रात वाचल्याचे प्रतिभाच्या लक्षात आले. तो तिच्याशी बोलत होता. या संधीचा फायदा उचलत तिने त्याची शक्य तेवढी सर्व माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. तो निघून गेल्यावरही प्रतिभा बसस्टॉपवर थांबली, कारण तिला कविताला गाठायचं होतं. कविता बसस्टॉपवर येताच प्रतिभा तिला म्हणाली, त्याचं नाव विजय जाधव आहे. तो एक चांगला पत्रकार आणि लेखक आहे. चेहऱ्यावरून वाटत नाही ना तो लेखक असेल असं. त्यावर रागवून कविता म्हणाली, चेहऱ्यावरून तो काहीच वाटत नसला तरी त्याच्या चेहऱ्यामागेच दडलं असेल बरंच काही, कदाचित. त्या दिवशी प्रतिभानं विजयने तिला दिलेल्या कार्डवरील मोबाईल नंबर आपल्या मोबाईलवरून लावण्याचा प्रयत्न केला, पण तो नंबर अस्तित्वातच नव्हता. आता त्याचं निदान नाव तरी कळल्याचा आनंद प्रतिभाच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण आता प्रतिभाच्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला. त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं तर तो माझ्या मागे का लागला होता? प्रतिभाला आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. पण कसं? आता तो पुन्हा भेटेल तेव्हा त्याला स्पष्ट विचारू. त्यानंतर काही दिवसांनी विजय एकटाच बसस्टॉपवर उभा होता. त्या संधीचा फायदा उचलत प्रतिभा हळूच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि गोड आवाजात म्हणाली, राग येणार नसेल तर एक विचारू? त्यावर त्याने मानेनेच होकार देताच ती म्हणाली, तुम्हाला माझ्यात काही रस नव्हता तर मग माझ्या मागे का लागला होता? त्यावर विजय म्हणाला, माझ्या कथेला एक नवीन नायिका हवी होती. तुझी मी माझ्या कथेची नवीन नायिका म्हणून निवड केली होती. तुझं चालणं, बोलणं, हसणं, रुसणं, लाजणं आणि रडणं हे सारंच मला माझ्या नायिकेत उतरवायचं होतं. म्हणून. तुम्ही कथाही लिहिता? हो, शाळेत असल्यापासून. फक्त लिहिता की प्रकाशितही करता? राज्यस्तरीय कथास्पर्धांमध्ये माझ्या कथांना अनेक बक्षिसं मिळालीत. प्रतिभाला क्षणभर काय बोलावं आणि काय नाही तेच कळत नव्हते. पण स्वतःला सावरत प्रतिभा म्हणाली, मग भेटली का तुला तुझ्या कथेतील नायिका माझ्यात? त्यावर विजय म्हणाला, जिला 1 वर्षात एक माणूस ओळखता येत नाही तर ती लोकांच्या मनात काय चाललंय हे कसं काय ओळखणार? लोकांच्या वेदना ज्याला क्षणात ओळखता येतात तोच खरा माणूस. एखाद्याची वेदना कळायला जर डॉक्टरला 1 वर्ष लागला तर डॉक्टरला कदाचित त्याच्यावर उपचार करण्याची गरजच भासणार नाही. मी तुझ्या मागे वेडा झालोय हे पाहताना तुला आनंद होता ना? एक असुरी आनंद, ज्यामुळे तू मला खेळणं समजून माझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत होतीस. मी तुझ्यासाठी रोज खर्च करत असलेल्या तासांची किंमत तुला माहीत नव्हती. ती जर तुला माहिती असती तर तुला कळलं असतं मी तुझ्यावर काय उधळलंय ते. इतक्यात बस येताच तो तिला बाय करून निघून गेल्यावर प्रतिभा स्वतःशीच म्हणाली, आता कळतंय कविता का म्हणाली की त्याच्या नादाला लागू नकोस. आता कळतंय त्याच्या भोवती भिरभिरणाऱ्या त्या फुलपाखरांचं रहस्य. प्रतिभाला स्वतःचाच अधिकाधिक राग येत होता. पण आता तिचा अहंकार, अभिमान थोडा थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्या वेदना तो जगापर्यंत पोहोचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता.
तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आलं होतं आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता. रविवारचा दिवस होता. प्रतिभा जुनी पुस्तके चाळत होती. त्यात तिच्या दादाचीही बरीच जुनी पुस्तके होती. त्या पुस्तकात तिला एक गोष्टीचं जुनं पुस्तक सापडलं. विक्रम वेताळाच्या गोष्टीचं ते पुस्तक होतं. त्या पुस्तकात तिला एक जुना फोटोही सापडला. त्या फोटोत तिच्या दादासोबत जो मुलगा होता तो हुबेहूब विजयसारखा दिसत होता. पण एकदा खात्री करून घ्यावी म्हणून ती तो फोटो आपल्या दादाकडे घेऊन गेली. त्याला तो दाखवत तिने त्याला प्रश्न विचारला, दादा, या फोटोत तुझ्याबरोबर मुलगा कोण आहे? त्यावर तिचा दादा तिला म्हणाला, हा माझ्या शाळेतील जिवलग मित्र विजय जाधव आहे. आता हा एक मोठा लेखक झालाय बरं. बरीच वर्षे झाली मला भेटला नाही. प्रवासात दिसला होता एक दोनदा, पण आमची भेट नाही झाली. आता तो मला ओळख दाखवेल की नाही देव जाणे. शाळेत असताना आम्ही दोघे एकाच बाकावर बसायचो, एकत्रच डब्बा खायचो. त्याची आणि माझी मैत्री कधीच एकमेकांना काही देण्याघेण्यापुरती मर्यादित नव्हती. वर्गातील सर्वात शांत विद्यार्थी म्हणून त्याची ख्याती होती. वर्गात तो इतका साधा वागत असे की कोणी त्याच्या एका गालावर चापट मारली तर त्याने दुसरा गाल पुढे करावा इतका. पण त्याच्यात तो साधेपणा त्याच्या स्वभावामुळे आलेला नव्हता. तो आला होता त्याच्या गरिबीमुळे. तो इतका गरीब होता की त्याला कदाचित 2 वेळेचं जेवणही पोटभर मिळत नसावं. पण त्याने आपल्या गरिबीचं कधी भांडवल कधीच केलं नाही. परिस्थितीशी झगडत नेहमीच त्याने तिच्यावर स्वार होण्याचाच प्रयत्न केला. कदाचित तेव्हा मी त्याच्या या प्रयत्नांचा शाळेतील एकमेव साक्षीदार होतो. त्याच्या त्यावेळच्या खडतर जीवनावरही एखादं पुस्तक लिहिलं जाऊ शकतं इतकं. कदाचित त्याने तसं ते लिहिलंही असेल. असो, माझा आणि त्याचा संबंध आम्ही शाळेत असेपर्यंतच आला. शाळा संपल्यानंतर त्याच्या आयुष्यात आणखी काय काय घडलं असेल याची तर मी कल्पनाही करू शकत नाही. शाळेच्या शेवटच्या दिवशी मी जबरदस्तीने त्याच्यासोबत हा फोटो काढला होता. हा फोटो मी जपून ठेवला, पण त्याने कदाचित ठेवलाही नसेल, कारण शाळा संपल्यानंतर तो माझ्या संपर्कात कधीच आला नाही. तो मोठा लेखक वगैरे झालाय हेही मला तेव्हा माहीत जेव्हा त्याच्या एका पुस्तक प्रदर्शनासंदर्भातील बातमी मी टीव्हीवर पाहिली. 25-1 वर्षापूर्वी विजय आणि मी एकाच सरकारी शाळेत 3ऱ्या इयत्तेत शिकत होतो. त्यावेळचा एक प्रसंग आठवून मला आजही हसू येतं. आमच्या त्या शाळेपासून 15 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या झोपडपट्टीत विजय त्यावेळी राहत होता. पण झोपडपट्टीत राहत असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत येताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रुबाबात येत असे. त्याचा तो रुबाब आजही कमी झालेला नाही. म्हणजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. 1ली-2रीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या.